सुबोध, या निमित्ताने अनेक जाहिराती झाकीर भाईंच्या संदर्भातल्या तुझ्या मनात असू शकतात. मिले सूर मेरा तुम्हारा किंवा वहा ताज ही जाहिरात, म्हणजे ज्या बेधुंदपणे डोक्यावरचे त्यांचे हालणारे केस असतील हो. किंवा एखादा ताल धरून सतत ते घोटत राहणं, वाजवणं. तू देखील हो. अनेक भूमिका केलेल्या आहेस. त्या भूमिकांमध्ये शिरणं किंवा ती भूमिका स्वतःमध्ये प्रतिबिंबित करून घेणं. जेव्हा तू झाकीर भाईंना बघतोस, काय नेमकं रिलेट करतोस तू? मला असं वाटतं एकरूपता काय असते ना एखाद्या कलेबरोबर, ते झाकीर भाईंकडे बघितल्यानंतर कळतं, की झाकीर भाई आणि तबला यांना आपण वेगळं करूच शकत नाही. म्हणजे तबल्याचा एक अवयव म्हणून झाकीर भाई आहेत का झाकीर भाईंचा एक अवयव म्हणून तबला आहे, हे ओळखता येणं अवघड आहे. इतके ते दोघं एकरूप आहेत. आणि वाह! मला असं वाह! वाटतं प्रत्येक कलाकाराची साधना तशी असली पाहिजे, की आपण आपल्या कलेशी इतकं एकरूप व्हायला पाहिजे, की आपल्यातनं कला आणि कलेतलं आपण वेगळं सापडलं नाही पाहिजे. मला असं वाटतं ती त्यांच्यातले काही अंश जरी आमच्यामध्ये आले तरी सुद्धा आमच्याकडनं काहीतरी बरं काम घडू शकेल. पण मग सुबोध, प्रत्यक्ष तू त्यांना भेटलास, काय कशा पद्धतीच्या गप्पा झाल्या? तू तुझ्याबद्दलच्या काही किती आठवणी, म्हणजे त्यांच्याबद्दलच्या आठवणी किती त्यांच्याबरोबर सुंदर. शेअर केल्यास आमच्या का? नाटकाच्या प्रयोगाला मी म्हटलं तसं त्यांच्यासाठी खासगी प्रयोग केला होता आम्ही. म्हणजे हं. अक्षरशः झाकीर भाई आणि त्यांच्या मिसेस आणि काही मोजकी लोकं तिथे नाट्यगृहात होती आणि केवळ ते येणार म्हणून आम्ही तो प्रयोग केला होता. आणि आतमध्ये आल्यानंतर त्यांनी इतकं कौतुक आणि इतकं प्रेमाने त्या सगळ्या कलाकारांना भेटले, बॅकस्टेजवाल्यांना भेटले, प्रत्येकाबरोबर फोटो काढले. त्याच्यानंतर कट्यार चित्रपट रिलीज झाल्यानंतर एका कार्यक्रमाला आम्ही एकत्र होतो. तेव्हा मी निवेदन करत होतो, झाकीर भाई वादन करत होते, शौनक, राहुल आणि मंजुषा गात होते. आणि मला बघितल्या मला म्हणले, "आमच्याकडे पण नजर जाऊ दे. आम्हालाही चित्रपटात कधीतरी घ्या." तर मी त्यांना वाह! डायरेक्ट वाह! साष्टांग वाह! नमस्कार घातला. मी म्हटलं, "झाकीर भाई तुम्ही काय चेष्टा करताय गरीबाची?" तर इतकं समोरच्याला इतकं आपलंसं करून घेणं, त्याच्या मनावरचं दडपण आपल्या नावाचं एका क्षणात काढून टाकणं. मला असं वाटतं झाकीर भाईंचा हातखंडा होता आणि मला असं वाटतं की त्यांच्यासाठी उच्च-नीच कोणीच नव्हतं. ते सगळ्या कलाकारांना, मग तो कुठल्याही क्षेत्रात काम करणारा असो, पडद्यावरचा असो, पडद्यामागचा असो, सगळ्यांप्रती अपार प्रेम, प्रेम, प्रेम आणि अ, फार एखाद्या माणसाकडे बघितल्यानंतर एक वॉर्म्थ आपल्याला जाणवते. एक एक कमालीची आपुलकी जाणवते. तसं कायम झाकीरबाईंना प्रत्यक्ष भेटलो नाही तरी सुद्धा त्यांना बघून सुद्धा तसं वाटायचं की जग किती सुंदर आहे, किती सुंदर आहे जग. त्यांच्या फोटोकडे बघून सुद्धा कायम वाटायचं. पण मग तू जसं या संगीत क्षेत्राच्या निमित्ताने, म्हणजे कट्यार काजार कुस्ती या निमित्ताने संगीत क्षेत्रातील अनेक पिढ्या, त्यांचा अभ्यास किंवा संगीताबद्दलचा त्यांचा व्यासंग जसा तू अभ्यास केला, त्याबद्दल त्यांचा देखील काही अभ्यास किंवा त्याबद्दलचे काही प्रसंग किंवा अनुभव त्यांनी तुझ्याबरोबर शेअर केले? म्हणजे मराठी अ, संगीत रंगभूमी याबद्दल? तितका एकांत आम्हाला नाही मिळाला हं. खरं सांगायचं तर. पण हां. मला असं वाटतं काही कलाकार असे असतात ना, की ज्यांच्याकडे आपण फक्त बघत बसतो ना. हं. म्हणजे ते आपल्या आजूबाजूला आहेत, तर आपण त्यांच्याशी काय बोलणार? ते जे हं. बोलतील ते फक्त आपण कानात साठवत राहायचं. म्हणजे हं. एवढी माझी पात्रताही नाही, की मी त्यांच्यावर गप्पा मारू शकेन. पण झाकीर भाई जे बोलत होते, जे ते वाजवत होते, ते मनमुराद कानात साठवून ठेवणं एवढंच आपल्या हातात असतं. आणि ते काही जे मोजके क्षण त्यांच्याबरोबर माझ्या वाट्याला आले, ते माझ्यासाठी आयुष्यभर पुरणारे क्षण आहेत आणि माझ्यासाठी झाकीर भाई हे नेहमीच जिवंत आहेत आणि कायम जिवंत राहतील. पण मग सुबोध, सगळ्यात पहिल्यांदा तू झाकीर भाईंना केव्हा बघितलं? मी त्यांना 2दा-3दा पाहिलं. मी अगदी शाळेत मला असं वाटतं मी 6वी-7वीत असेन. तेव्हा हं. दगडूशेठच्या कार्यक्रमात पहिल्यांदा त्यांना पाहिलं आणि असं ते हं. काही हजारोचा जमाव जमला होता कारण अर्थात त्यांचं वादन होतं. आणि ते स्टेजवरती आल्यानंतर कडाडून वाजलेल्या कितीतरी वेळ असलेल्या त्या टाळ्या किंवा त्यांनी तबला वादनाला सुरुवात केल्यानंतर मंत्रमुग्ध होऊन लोकं ऐकत होते. त्याच्यात हं. त्यांनी ते तबल्यावरती वेगवेगळे आवाज काढायचे, ते लोकांना खुश करण्यासाठी म्हणून. पण ते संपल्यानंतर म्हणजे असं भारावून गेलेलं सभागृह मला आठवतंय. इतक्या हं. लहान वयात मला तर खरं काही कळतही नव्हतं. पण तो जो नाद तिथे घुमत होता किंवा ती जी ऊर्जा त्या संपूर्ण प्रेक्षागृहामध्ये पसरत होती, तर ती ऊर्जा फक्त तबला वादनाची नव्हती, त्या मूर्तिमंत अस्तित्वाची होती आणि त्याचं नाव होतं झाकीर हुसेन. बरं. एखादा घोटत राहणं आणि त्यातनं वेगवेगळ्या पद्धतीने त्यातलं वैविध्य लोकांपर्यंत पोहोचवणं, ही झाकीर भाईंची खासियत होती आणि ती त्यांनी कायम पोहोचवण्याचा लोकांपर्यंत प्रयत्न केला. एखादी जुगलबंदी त्यांची बघण्याचा तुला कधी प्रसंग आला? नाही, नाही, नाही आला, नाही आला. कारण गेल्या काही वर्षात ते खूप काळ अमेरिकेतच असायचे. हं. त्यांचं वास्तव्य खूप
कमी काळ ते भारतात होते, कारण तिकडेही त्यांचं गुरुकुल खूप मोठं आहे आणि अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे शिकत होते. पण मी म्हटलं तसं की त्या गणेश कला क्रीडाच्या कार्यक्रमात माझ्या शेजारी, म्हणजे माझ्या व्यासपीठावर मी जिथे बसलो होतो तिथे झाकीरबाई बसले होते आणि ते वाजवत होते. याच्यापेक्षा अजून आयुष्यात दुसरं काय पाहिजे? म्हणजे इतकं जिवंतपणे त्यांना तिथे ऐकण्याची मला संधी मिळाली. मला असं वाटतं की ते प्रसाद होता परमेश्वराचा माझ्यासाठी. हो. पण मग या निमित्ताने वसंतराव देशपांडे असतील किंवा कट्यारबद्दल असतील, त्यांना असणारी जानकारी किंवा काही माहिती असं काही काही संवाद होऊ शकला समोरासमोर? नाही, एकतर एकतर मी म्हटलं तसं की झाकीरबाईंचा कार्यक्रम म्हटल्यानंतर इतकी अमाप गर्दी त्या कार्यक्रमाला होत असे किंवा त्यांचे अनेक शिष्य असतील, त्यांचे चाहते असतील, की त्या काळात असं कदाचित अमेरिकेमध्येच आम्ही भेटलो असतो तर खूप गप्पा मारता आल्या असत्या, कारण तिकडे तशी शांतता थोडीशी मिळते. पण भारतात त्यांच्या कार्यक्रमाला इतके प्रेम करणारे त्यांच्यावरची लोक आहेत, की त्याच्यातनं तुम्हाला असा उसंत मिळणं आणि तुम्हाला काही अ, काही तास त्यांच्याबरोबर घालवायला मिळणं खूप अवघड आहे. पण अशी काही खूप नशिबवान मित्रमंडळी आहेत माझी, की ज्यांना झाकीर यांच्याबरोबर खूप छान गप्पा मारता आल्या, त्यांच्याबरोबर दिवस घालवता आले. महेश त्याच्यातला एक आहे. हं, शंकरजी ज्यांना मी ओळखतो. शंकरजींनी हं. तर त्यांच्याबरोबर शक्तीचे अनेक वर्ष कार्यक्रम केलेत आणि त्यांचं एक वेगळं नातं होतं. त्यामुळे त्यांच्याकडनं झाकीरबाईंबद्दल ऐकायचो. पण मला असं वाटतं की काही-काही काही-काही माणसांना प्रत्यक्ष नाही भेटलं तरी सुद्धा अप्रत्यक्ष त्यांचे कार्यक्रम बघून, आता त्यांचे कितीतरी व्हिडिओज YouTubeला उपलब्ध आहेत किंवा त्यांचे कार्यक्रमाचे व्हिडिओज अनेक ठिकाणी आहेत. त्यांचे तबला वादनाचे आहेत, त्यांच्या बोलण्याचे आहेत. मला असं वाटतं की त्याच्यातनं सुद्धा एक माणूस आपल्याला इतकं कळत जातो, की प्रत्यक्ष ते आपल्या समोर बसून आपल्याशी गप्पा मारतायत आणि आपल्याला काहीतरी सांगतायत असंच त्याच्यातनं भास होतो. आजच्या पिढीला रियाजातनं आपण काय ताकद निर्माण करू शकतो किंवा काय करू शकतो? याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन होते का? प्रश्नच नाही. मला असं वाटतं की कलेला संपूर्णपणे स्वतःचं आयुष्य वाहिलेलं असे कलावंत फार दुर्मिळ असतात आणि त्याच्यातले झाकीरबाई एक होते. आणि रियाज म्हणा आणि पूर्ण त्याच्याशिवाय त्यांचं दुसरं आयुष्यच नव्हतं. तबला आणि कला याच्याशिवाय त्यांचं दुसरं आयुष्यच नव्हतं आणि फक्त स्वतःची कला नाही. तर मला असं वाटतं की तबल्याबरोबरच इतर कला क्षेत्रात जी लोकं काम करतायत त्यांच्याही बरोबर झाकीरबाईंचे खूप उत्तम संबंध होते. त्यांच्याविषयी अपार श्रद्धा त्यांच्या मनात होती. मग तो कुठल्याही प्रकारचा कलावंत असो आणि ही जी आपल्या कलेबरोबर कलेच्या कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांबद्दल जी एक आपुलकी असते ना, ती असणारे काही दुर्मिळ लोकं असतात त्याच्यातले एक झाकीरबाई होते. पण म्हणजे मी सुबोध तुझा जास्त वेळ घेतोय, पण तरी हं. तर झाकीर भाईंना तू भेटलायस म्हणून तुझ्याबद्दल आम्हाला अत्यंत या गोष्टीने तुझी ईर्ष्या वाटते, की त्यांना तू ऐकलंयस, त्यांच्याशी तू बोललेला आहेस. पण तरी आणखीन काही प्रश्न मी या अर्थाने घेतोय, की एकांत हं. हा माणसाला आणखीनच समृद्ध करतो. म्हणजे त्यातनं त्याला अनेक गोष्टी सुचत जातात. यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे झाकीर हुसेन म्हणता येईल का? नाही, नक्कीच म्हणता येईल. मला असं वाटतं की स्वतः सातत्याने ज्याला आपण म्हणतो की ते नुसते बसलेले असतात ना, तरी सुद्धा मला असं वाटतं की ते नुसते बसलेले नसत. त्यांचा हात तबल्यावर वाजत असेल आणि तुम्ही तुमच्या शेजारी नुसते बसलात ना, तरी तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला ऐकू येते काहीतरी आणि तेव्हाही ते वादन करत असतात. त्यामुळे एकटे असताना सुद्धा मला असं वाटतं त्यांचा रियाज चालू असेल आणि आता तर त्यांना अ, प्रत्यक्ष ईश्वराच्या समोरच वादन करण्याची संधी मिळेल आणि तोही भारावून जाईल त्यांच्या वादनाने. आणि म्हणूनच कदाचित जे आपल्याला सगळेच लाडके असतात ना, तो देवालाही लाडका असतो असं आहे. त्यामुळे आपण ज्याच्यावर जास्तीत जास्त प्रेम केलं, ती सगळी माणसं आपल्यातनं तो पटकन घेऊन जातो. शेवटचा प्रश्न घेतो सुबोध. अगदी ढोबळमानाने एखाद्या माणसाला आठवायचं झालं, तर आज आम्हाला सुबोधला आठवायचं झालं, तर त्याचे अनेक चित्रपट आमच्या डोळ्यासमोर आहेत. त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा आहेत. पण उस्ताद झाकीर हुसेन यांना आठवायचं झालं, की "वहा ताज" ही जी जाहिरात आहे, ती लगेच डोळ्यासमोर येते. हो. या म्हणजे त्यांच्या कलेच्या माध्यमातून असेल, जाहिरातीच्या माध्यमातून असेल, त्यांच्या सादरेच्या माध्यमातून अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेला एक कलावंत म्हणून हो. उस्ताद झाकीर हुसेन यांना म्हणता येईल का? नाही, नक्कीच म्हणता येईल. म्हणजे एक शास्त्रीय ही अशी गोष्ट आहे, की जी कदाचित लोकं त्याच्यापासून फार लांब जातात किंवा तबल्याला एक एक मोठं व्यासपीठ मिळवून देणं तबल्यासारख्या कलाप्रकाराला. मला असं वाटतं याच्यात झाकीरबाईंचं योगदान फार मोठं आहे, प्रचंड आहे.
म्हणजे आज तबला वाजवणारा प्रत्येक जण त्यांना गुरुस्थानी मानतो आणि तबला कशाला आम्ही सुद्धा त्यांना गुरुस्थानीच मानतो. त्यामुळे एका कलेला क्लास कलेला मास पर्यंत घेऊन जाण्याचं श्रेय असेल तर ते अर्थात झाकीरबाईंचं आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला त्यांना आठवायचं असेल ना, तुम्ही तबला एवढा शब्द जरी आणलात तरी तुम्हाला झाकीरबाईच आठवतील. दुसरं काही तुमच्या समोर येणारच नाही. अ, धन्यवाद सुबोध या सगळ्या संवादाबद्दल. गुलजारांनी म्हटलेलं आहे, की कुठलाही कलावंत आणि कुठलाही सैनिक हा माझ्या आयुष्यातले जाताना काही क्षण घेऊन जातो. त्या पद्धतीने मला असं वाटतं, की उस्ताद आपल्यात जातानाही त्यांची कला ठेवत असताना आपल्या आयुष्यातले काही क्षण ठेवून गेले की काय, अशी भावना आता क्षणाला सगळ्यांच्या माध्यमातून व्यक्त होत असेल. आज उस्ताद झाकीर हुसेन आपल्यामध्ये नाहीयेत. ही क्षती, ही पोकळी कोणीही भरून काढून आणू शकत नाही.